आणि यानंतर वेळ झाली आहे आजची बातमध्ये जाणून घ्यायच्या आहेत महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आणि राजेश टोपे। जरांगेंनीच पोलिसांवर दगडफेक करायला सांगितलं। जरांगेंचे जुने सहकारी बाबूराव वाळेकर यांचा आरोप। 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जातीयवाद आणि धर्मवादाचं राजकारण, भाजपची भूमिका आरक्षण विरोधी आणि रोहित पवारांची ही टीका, तर मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करून भाजप खतपाणी घालत असल्याचाही आरोप। देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेते, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। महाराष्ट्र फडणवीसांवरील टीकाकारांना माफ करणार नाही। मविया सरकारनं आरक्षण घालवलं त्यावर जरांगे बोलत नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंचाही जरांगेंवर निशाणा। तर कुणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगे पाटलांनी संयमानं घेणं गरजेचं। जरांगेंचा जीव महत्त्वाचा, मराठा आंदोलक योगेश केदार यांचं आवाहन। छोट्या कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये येण्यासाठी मला फोन, इच्छुक असणाऱ्यांना भाजपत घ्या असं मी म्हणालो। चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट, तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये कडूंना सन्मान मिळाल्याचंही वक्तव्य। भाजप छोट्या पक्षांचा वापर करतं आणि नंतर वाऱ्यावर सोडतं। रासपचे नेते महादेव जानकर यांची भाजपवर टीका, तर जानकरांप्रमाणे थोडा थोडा अनुभव आम्हालाही येतोय। अकोल्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। बच्चू कडू शिवसेनेसोबत, ते कधी आमच्यासोबत आलेच नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मवियापेक्षा महायुतीनं बच्चू कडूंना चांगलं सांभाळलं, बावनकुळेंचं वक्तव्य। 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीनंतर भाजप 125 उमेदवारांची यादी जाहीर करणार। पहिल्या यादीमध्ये केंद्रीय मंत्र्यांची नावं असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। जागावाटपासंदर्भात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण, महायुतीचं जागावाटप लवकरच ठरणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुण्याच्या इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जोरदार बॅनरबाजी, सुनेत्रा पवार फिक्स खासदार, बॅनरवर उल्लेख। शिरूरच्या लोकप्रतिनिधींनी धरसोड भूमिका घेतली, अजित पवारांचा शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा। वंचितला कोणत्या जागा हव्या आहेत त्या आम्ही द्यायला तयार, पण 3 पक्षांनी जागा वाटप करावं, मग आम्ही जागा मागू असं अशक्य, आंबेडकरांच्या मागणीवर राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचा फोन 2 वेळा घेतला नाही, माझ्याकडे खात्रीलायक माहिती, भाजप आमदार नितेश राणेंचा दावा। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच, संभाजीनगर लोकसभेसाठी भाजपकडून अतुल सावेंच्या नावाची चर्चा, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा। शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआयला द्यावा, आरपीआयच्या रामदास आठवलेंची मागणी, आणि यासाठी शहांना भेटलो, फडणवीस आणि शिंदेंचीही भेट घेणार असल्याची माहिती। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरींची उमेदवारी निश्चित, पक्ष नेतृत्वाकडून गडकरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीकडून मंडलिकांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याचे संकेत, काही दिवसांपूर्वी संजय मंडलिकांनी शहांची भेट घेतली होती, मंडलिकांना उमेदवारी देण्याचा शब्द मिळाल्याची चर्चा। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर, ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये दोघांची उपस्थिती। राज्यात काही भागात पुन्हा थंडीची लाट, नाशिकमधील निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती, शेतकरी चिंतेत। आणि राज्यातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार, बाजार समित्यांचं केंद्रीकरण करणारं विधेयक मागे घेण्याची मागणी।